हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवते आहे मिश्र डाळींचे आप्पे आणि यासाठी मी काल दुपारी एका भांड्यात तांदूळ, चणा डाळ, उडद डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, पोहे आणि थोडे मेथीदाणे एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। नंतर याच्यामध्ये पाणी घालून 5-6 तासांसाठी भिजत ठेवले। रात्री झोपण्याआधी मिक्सरमध्ये याच्या छोट्या छोट्या बॅचेस घालून छान रवाळ पीठ तयार करून घेतले। हे पीठ नंतर हाताने 30-35 सेकंद छान फेटले म्हणजे ते हलके होते। पिठाची काही क्वांटिटी एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये स्टोअर केली। हे असे पीठ तुम्ही 5-6 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। उरलेले पीठ रात्रभर आंबण्यासाठी वरतीच ठेवून दिले आणि आज सकाळी बघा हे पीठ खूपच छान आंबले आहे। याची क्वांटिटी डबल झाली आहे, फुललं आहे छान पीठ। आता आपण यामध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालूया। आप्याचा पॅन लो टू मीडियम गॅसवरती छान गरम करायचा। चारी बाजूंनी तेल छान लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये पीठ सोडून झाकून ठेवायचं। थोड्या वेळानंतर हे आप्पे टम्म फुगलेले दिसतील। आता हे आप्पे पलटवून घ्यायचे। सुंदर गोल्डन ब्राऊन असा कलर या आप्प्यांना आला आहे। हे मिश्र डाळींचे आप्पे पौष्टिक असतात, शिवाय आपण जेव्हा पीठ आंबवतो तेव्हा त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आणखीनच वाढते। हे आप्पे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत सर्व करू शकता। आज मी एक हिरवी चटणी यासोबत बनवली आहे, जी आपल्या इंडियन ब्रेकफास्ट आयटम जसे की आप्पे, इडली, डोसे, घावणे, धिरडे, थालीपीठं यांसोबत खूपच टेस्टी लागते। याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन। आपले आप्पे तयार आहेत, तुम्ही बघू शकता। हे छान मऊ लुसलुशीत झाले आहेत, अगदी स्पॉन्जी, आणि याची टेस्ट तर खूपच अप्रतिम आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच, माझा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।